ठिकाणी दिला. मी म्हणणार नाही तुम्हाला टाळी वाजा, पण तुम्हाला आवडलं तर नक्की बाबा म्हणले ना रात्री. काय त्या जागीचा महिमा, काय त्या भगवंताचा महिमा आहे बघा. कानिफनाथ बाबाची कृपा झाली. आज शिवपुराणचं पुष्प आपण चौथ्या दिवस भगवंताच्या चरणावर ठेवत असताना सर्वप्रथम गुरुपूजनीय सांगितले गेले. आणि छोटासा न्योता दिला. महाराज आपल्याकडे पत्रिका घरी देऊन सुद्धा वेळ नाही, तुम्ही आलेच नाही, लवकर ध्यानात राहिलं नाही. अगदी फोनवर म्हणलं महाराजी आपको आना है. महाराज जी ने कह दिया कि बेटा आप तो चेला हो, आप जहां बुलाएंगे वहां आ जाएंगे. चेला होणं एवढं सोपं नाही. गोरखनाथाची परीक्षा किती झाली, पण गोरखनाथाने, गुरु गोरखनाथ बाबाने गुरुसाठी नयन काढून दिलं. एका एका वड्यासाठी दिला नयन काढून. एका एका वड्यासाठी, एका एका वड्यासाठी दिला नयन काढून. एका एका वड्यासाठी दिला नयन काढून. अशी गोरखनाथाची किमया होणारी, अशी गोरखनाथाची किमया होणारी. अशी गोरखनाथाची किमया होणारी. अशी गोरखनाथाची किमया होणारी. मंडलेश्वर तो नहीं बनने जा रहे हो. मैं बोला कि वो हमारे गुरुजी है, आशीर्वाद दिए तो वो भी हो सकता है. अर्थात चेला तेव्हाच होतो माणूस जेव्हा गुरुचा आशीर्वाद भेटतो. नाही तर चेलेचे पटे भरपूर आहे, त्याला काही अर्थ नाही. मग मेरे सिर पर रख दो गुरुवर, मेरे सिर पर रख दो गुरुवर. अपने दोनों हाथ, अपने दोनों हाथ. गुरुदेव भगवान की, कानिफनाथ भगवान की. हर हर महादेव. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. ओ देने वाले गुरुवर प्रभु से मांगे भी तो क्या मांगे. देने वाले गुरुवर प्रभु से मांगे भी तो क्या मांगे. ना मरी इज्जत क्या मांगे, धन और दौलत क्या मांगे. इज्जत क्या मांगे, धन और दौलत क्या मांगे. मेरे सिर पर रख दो गुरुवर, मेरे सिर पर रख दो गुरुवर. अपने दोनों हाथ. गुरुदेव भगवान की जय. सर्वांचा आवाज आपला सर्वांचा. जे 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 करा लावणार नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे. गुरुदेव भगवान की जय. थोडा कमी पडला कथा झाल्याच्या नंतर दणकून पंगत आहे जोरात थोडा. गुरुदेव भगवान की देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. हो देना हो तो दीजिए जन्म जन्म
भगवान परमात्म्याचं भजन, गुरुचं भजन केल्याशिवाय काही मिळत नाही। और हमारे गुरु भाई बोले गिरजानंद जी कल वो भी पधारने वाले हैं महाराज, जो आनंद अखाड़े के राष्ट्रीय सचिव है और कारोबारी भी है। अर्थात भगवंताचं नामस्मरण केल्यानं आपोआप देव भेटतो बघा। आणि नामस्मरण भगवंताचं म्हणजे गुरु भगवंताचं नामस्मरण करावं लागतं। आणि या ठिकाणी झाशीवरून आपल्याला मंत्रमुग्ध आशीर्वाद देण्यासाठी भगवान सोमेश्वरगिरी या ठिकाणी आहेत, जे आखाड्यामध्ये एक एक पद नाही 4-4 पद घेतात आणि पद त्यांनाच मिळतं जे कार्यरत असतात, जे सदैव भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये संलग्न असतात। बघा महामंडलेश्वर, महामंत्री, राष्ट्रीय महामंत्री एका ठिकाणी नाही, राष्ट्रीय पूर्ण राष्ट्रामध्ये ज्यांचा कीर्तीचा ध्वज उभारतो असे या ठिकाणी आपल्याला म्हणून करताना बाबा हो भजन हे महत्वाचं आहे, पण गुरुचं भजन केल्याशिवाय काही मिळत नाही। असो सर्वांना विनंती करतो की आपणही महाराजांचा आशीर्वाद हृदयापासून घ्या, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। आणि आज बघा आपण शिव महापुराणामध्ये बघणार आहोत की भगवान कसा भक्ताचा साह्य होतो, साधू काय असतो, साधू कशाला म्हणायचं, अशीच कथा मला आठवली। किम करोति साधु हा किम करोति भगवंत, भगवंत नामहम उच्चारितम साधुत कल्याण मंगल रूपी। जीवनाला कल्याण करून घेण्यासाठी भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस जे साधू उच्चारतात ते स्वतः तर उद्धरून गेलेलेच असतात, पण जगाच्या कल्याणासाठी उद्धरत असतात। वास्तविक पाहता साधूला सर्व गोष्टीचा त्याग झाल्याशिवाय साधू होत नाही। काम, क्रोध, मद, मच्छ 6 विकार 6 विकार दूर केलेले असतात। मग महाराज हे पंडल कशाला, महाराज ही कथा कशाला, महाराज म्हणले हो माझ्या भक्ताची व्यथा दूर करण्याला। म्हणून तर कलियुगामध्ये साधू थोर सांगितलं ना मायबाप। बघा असंच एकदा दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आपल्या असीम परमात्म्याच्या दर्शनासाठी निघाले। अर्थात बाबा भोलेनाथाच्या दर्शनाला दुर्वास ऋषी निघाले, पण त्यात निघाले कसे, भजन होतं महाराज मुखामध्ये। दुर्वास ऋषी साधारण नाही, आणि काही संघ भक्त घेऊन निघाले। आज म्हटलं माझ्या भगवान परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचंय। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो। महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो। हर हर महादेव। जागेवर एक मिनिट उभे राहू आपण दुर्वास ऋषींच्या स्वागतासाठी। महादेव शंभो, काशी विश्वनाथ काही भक्त घेऊन सोबत निघाले। हर
विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ बघायला परमात्म्याच्या दर्शनात जात असताना दर्शनासाठी चालत असताना फिरत असताना वाटेमध्ये इंद्रदेव भेटतात. फिरत असताना चालत असताना महाराज वाटेमध्ये त्यांना इंद्रदेव भेटतात. इंद्रदेव आणि इंद्रदेव साधारण नाही ऐरातावर म्हणजे गजगंडावर बसून आलेले असतात आणि वार्तालाप होती दुर्वास ऋषी आणि इंद्रदेवामध्ये वार्तालाप होती. कुठं चालले काय भानगड आहे. अहो म्हणले आम्ही जे आहे ना बाबा भोलेनाथाच्या दर्शनासाठी चाललो म्हणले आणि त्या इंद्रदेवाला दुर्वास ऋषीचं दर्शन घेतल्याच्या नंतर दुर्वास ऋषी एक हार घालतात, पारिजातक पुष्पाचा हार. परंतु इंद्रदेव हार स्वीकारतात आणि बोलिया रावत इंद्रदेव भगवान. परंतु इंद्रदेव दुर्वास ऋषी पासून बाजूला गेल्याच्या नंतर विसरून गेले आणि ते फूल आपल्या ऐरावताच्या माथ्यावर टाकलं. ते फूल पारिजातकाचं पुढे आपण बघणार ते कुठून निघालं कसं निघालं. ते फूल हत्तीच्या पायाखाली चिरडलं गेलं. हत्तीच्या पायाखाली चिरडलं गेल्याच्या नंतर दुर्वास ऋषीला राग आला, क्रोध आला. अरे काय हे पारिजातकाचं पुष्प. अरे म्हणले इंद्र हे सगळं अगणित घडलेलं आहे. साक्षात लक्ष्मी आजपासून तुझ्यातून तुझ्या राजवैभवातून निघून जाईल. आणि बघा दुर्वास ऋषी श्राप खरा ठरला. अनेक देवी देवताची लक्ष्मी त्या ठिकाणून निघून गेले. काय महाराज हे साधारण नाही आहे, भक्ती साधारण नाही आहे. पारिजातक काय आहे आपल्याजवळ असून आपल्याला कळत नाही. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. पारिजातकं पुष्पम महाविष्णू लक्ष्मी प्रिया. अरे महालक्ष्मीचं प्रिय असणारा भगवान विष्णू आणि या विष्णूला प्रिय असणारं पारिजातक. आणि तू चिरडलास. लक्ष्मीला क्रोध आला, आपल्या मालकाचा अपमान झाला, अवमान झाला. हो हे योग्य घडलं नाही. का घडलं नाही हे योग्य नाही. आणि माता रागामध्ये त्या ठिकाणून निघून जाते. महाराज रागाच्या भरात निघून गेलेली माता आज भगवती निघून गेल्यावर त्या ठिकाणी जिथून शक्ती गेली तिथं शिव स्वरूप राहत नाही. शिव सुद्धा निघून जातात महाराज. भगवती आणि शिव आणि शक्ती एक स्वरूप आहे.
बघितलं म्हणले महाराज आता माझ्याकडून चूक झाली. विष्णू भगवंत सुद्धा आणि हे पुष्प ज्या वेळेस ऐरावताच्या माथ्यावर पडलं महाराजी, तो इतना तेज प्रकट हुआ, इतना तेज प्रकट हुआ, ना जानो स्वयं नारायण हो. बोलिए विष्णु नारायण भगवान की जय. जोरों से पुकार. ताली और भजन करने में कोई ऐसी कंजूसी नहीं करना, जोरों से भजन होना, एक ही बार होता है भजन. बोलो विष्णु नारायण भगवान की जय. आणि आज ते फूल चिरडल्या गेल्याच्या नंतर अतिशय बिकट परिस्थिती सांगितली. महाराज आज योगायोग गुरुदेव पधारले म्हणून आज हा विषय मी या ठिकाणी मांडतो. साधू काय असतो, साधून साधारण दिलेलं पुष्प सुद्धा जीवनामध्ये काय करू शकत, चांगलं आणि वांगलं हे आपल्याला ओळखायचंय मायबापांनो. कारण हे साधारण नाही. जीवनामध्ये अनेक गोष्टी भेटतील पण गुरुचा आशीर्वाद भेटू शकत नाही. आजकाल तर मायबापांनो पैका सगळा झालेला आहे, बाकी काही शिल्लक नाही आहे. बघा दुसरे आमचे गुरुबंधू कथा ऐकताय फोनवर, जे केशवानंद जी महाराज बहुत दूर से ये भी कथा सुन रहे हैं कब से, उनके लिए है जोरदार से ताली बजाओ अपने आनंद अखाड़े के लिए. जोरों से ताली, ऐसी बजना खड़खड़ खड़खड़ खड़. और बोलिए शिव महापुराण भगवान की. आणि आपल्याला जीवनामध्ये सार करून घ्यायचं जर असेल तर बघा नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे. बोलू नका, कारण खूप विषय गहन आम्ही त्या ठिकाणी हात लावलाय. इतना तेज पुंज ऐरावत बन गया, फूल चिरड़ते ही उसमें से वो भी निकल गया. आज तो ऐरावत भी निकल गया, खुद की लक्ष्मी भी चली गई, पूरा वैभव खत्म हो गया. कशामुळं? हे दादा, एका चुकीमुळं, हे माता मावल्यांनो, एका चुकीमुळं आपल्याकडून चुकच घडता कामा नाही. आणि ती बी साधूची. संसारामध्ये अनेक चुका घडतील पण गुरुची आणि साधूची निंदा, भगव्याची निंदा घडता कामा नये, लक्षात घ्या. आणि आपण जीवनामध्ये त्या अमृत मंथनाकडे आपण जाणार आहोत, पण काय त्या अगोदर काय चाललं, अतिशय एक छोटीशी चूक मनुष्याच्या जीवनामध्ये किती बदल घडू शकते. आपल्या हातून काय घडतंय आपण विचार करा. तुकाराम महाराजांनी अनेक प्रमाण दिले. महाराज तुम्ही सनकाधिक माय बाप, अनेक प्रमाण आहे महाराज. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत,
वारो संतमाया बाप कृपा तन के संग लाग रे तेरे अच्छे बनेगी तन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़े बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत तेरो बड़ो बागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी हला हला सर्वांनी पावले घ्या पावले बन गई प्रहलाद जी की बन गई जी की बन गई प्रहलाद जी की बन ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई हरि सुमिरन में लाग हरि अच्छी बनेगी संग लाग तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी आणि आज इंद्रदेवाचं वैभव गेलं ऐरावत गेलं नवे नवे राज्यही गेलं कोणा नेलं ए कटकट घडली का कटकटच होती हा चांगल्या कामाला निघताना कटकट करायची नाही धर्म कार्याला जात असताना कोण त्याला आडवं यायचं नाही कधी दैत्य आपल्या घरात फिरतीन सांगता येत नाही तुम ना खोटं ना बोली जाय भाऊ हा भगवंताच्या कार्याला व्यथा आणणं हे महापाप सांगितलेले किती भयान महापाप सांगितलं इंद्रदेवाचं सर्व वैभव हरून गेलं दैत्यांनी त्या ठिकाणी धुमाकूळ घातली इंद्रदेवाला पळस सुटावं लागलं बरं इंद्रदेव सगळ्या देवाचा राजा नुसता इंद्रदेवाची थोडी फजिती झाली एकामुळे सगळ्याला शिक्षा झाली महाराज फिर वार्तालाप गई भगवान बाबा भोलेनाथ के पास इंद्रदेव पळत सुटले महादेवाकडं म्हणले आता वाचवणारा कोण आहे आपल्याला म्हणजे बाबा भोलेनाथ 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 बचाइए मुझे बचाइए बाबा भोलेनाथ बचाइए भोलेनाथ म्हणते हे माझ्याकडचं गिऱ्हाईक नाही भाऊ कारण बाबा भोलेनाथ साधारण नाही वार्तालाभ
करत असताना बघा, बोला भोलेनाथ भगवान भगवान की जय. चर्चा सत्र चालू झालं. काय करावं म्हणले, तुमच्या पितामहाकडे तुम्हाला पाठवणं गरजेचं आहे. कुठे म्हणले, आमच्याकडून होणार नाही. ब्रह्मदेवाकडे जा म्हणले. पळत पळत सुटला, धावत पळत ब्रह्मदेवाकडे गेला. पिताजी ब्रह्मदेव ब्रह्मदेव मुझे बचाइए, हमारा सब कुछ खो गया. ब्रह्मदेवाला धीर दिला, घाबरू नको म्हणले, काहीतरी करू. बापानं धीर द्यायचा राहतो पोराला. ए ऐका कथा पहा काय गोड आहे. हा, बापानं धीर द्यायचा. कोणा घरामध्ये बाप कसा पाहिजे, खंबीर नेतृत्व करणारा पाहिजे. बाप कसा पाहिजे, बापाचा एक चुकीचं पाऊल जीवनामध्ये संसार बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. मी माझं मनचं बोलत नाही किंवा नात्यातलं सांगत नाही. श्लोक आला महाराज. ब्रह्मदेवं इंद्रासी धीर देत असे. ब्रह्मदेव धीर देऊ लागले. इंद्र पायावर लोळतोय. ब्रह्मदेव म्हणते, घाबरू नको, काहीतरी करावं लागल. म्हणले, विष्णू भगवंताकडे जाऊ, मी पण तुमच्या सोबत येतो. विष्णू भगवंत निंद्रस्त असतात. कारण तेच परब्रह्म आहे म्हणले. परब्रह्माशिवाय आता तुला कोणी वाचू शकत नाही. दोघं जात आहे विष्णू भगवंताकडे. त्या ठिकाणी लक्ष्मी भगवंताच्या बाजूला पाय चपत बसलेली आहे. बघा, लक्ष्मी ज्या वेळेस आपल्या घरातून निघून जाते ना, कर्कशा सुटते. भगवंताच्या वैभवशालीत त्या ठिकाणी आपण जर गेलो तर बघितलं ना, आज या ठिकाणी थोडी शांतता वाटली म्हणले, लक्ष्मी दिसली. ब्रह्मदेव इंद्रदेव त्या ठिकाणी आलेले, वार्तालाप चालू झाली. हे नारायण हमें बचाइए, हे नारायण हमें बचाइए, हे माता हमें बचाइए. म्हणले, झालं काय? म्हणले, आमच्यावर लय मोठं संकट आलं. थोडीशी चूक याच्याकडून झाली, इंद्रदेवाकडून झाली. परंतु या चुकीमुळं दैत्यांचा हाहाकार झाला. दैत्य खूप, इंद्राचं सर्व अमरपुरी त्या ठिकाणी जिंकून घेतली. आज काय करावं म्हणले, संधी करून घ्या म्हणले. काय म्हणले, मिळत जुळत. आपल्याकडे काय म्हणता, लई जर डोक्याच्या वर दैत्य भेटले तर भेटते बरं का. कधी कधी आमसारख्याला तर भेटते, तुम सारख्याला काय माहिती. नारायण पहिल्यांदा गोड बोलायचं. जाऊ द्या ना, होईल ना, करू ना, काय फरक पडला, होईल ना, करता येईल. विष्णू भगवंत सांगू लागले, न्याय होईल, पण आपल्याला मंथन करावं लागेल. एकदा त्यांच्याशी संधी करा, त्यांच्याकडे जा म्हणलंय. त्यांना सांगा, काय हरकत नाही, तुम्ही खा, आम्हाला खाऊ द्या, थोडे दिवस जगू द्या. जाते दैत्याकडं. दैत्य खूप भयंकर होते. दैत्याचा आवाज, दैत्याचा कीर्तनपणा, दैत्य साधारण नाही. दैत्य कसे होते, भयंकर. त्या ठिकाणी आपल्या विजयाचा जल्लोष करत होते. जणू काही सर्व त्यांनी त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. दैत्याने त्या ठिकाणी बघा मोठा
मोठ्या मोठ्यानं हसायचं आज आमच्या चावडीत आले. टाळी वाजा, जोराची टाळी वा. अरे आज आज खरी मौज झाली म्हणले. देव सुद्धा घुटणे टेकायला आमच्याकडे आले. काय महाराज संधी करायची ना. ब्रह्मदेवाने समजोता करण्यासाठी इंद्रदेवाला पुढं केलं आणि सांगितलं तुम्ही राज्य करा हो, पण आपण एक काम करू म्हणले. काय काम करू म्हणले? अहो समुद्राचं मंथन करू आणि त्या ठिकाणी लय चांगल्या चांगल्या गोष्टी निघणारे म्हणे. त्याचे वाटेदार तुम्ही व्हा, आम्हाला द्या म्हणे. तुमच्याकडे बळ आहे, आमच्याकडे शक्ती आहे म्हणले. मिस्त्री अंतराम जी, अक्कल लगाई, चालाकी की तो काम बन जाए, बुद्धि का तर्क वितर्क हो जाए तो आनंद आ जाए, और आदमी गधा निकल जाए तो कुछ भी ना पाए. इसलिए ज्ञान जीवन में बुद्धि जरूरी है, और बुद्धि पाना है तो हनुमान जी को शरण जाना है, गजानन को शरण जाना है. सर्व ऋषीगण त्या ठिकाणी ब्रह्मदेवाबरोबर दुर्वास ऋषी असतील, अनेक ऋषीगण त्या ठिकाणी दैत्याबरोबर समझोता करताय आणि ते मोठमोठ्याने हसताय. का आज समुद्र मंथनामध्ये नक्की काय भेटणार आहे? तर ऋषीगण सांगू लागले, आपण त्या ठिकाणी म्हणले समुद्र मंथनामध्ये तुम्ही आम्हाला फक्त रस्सी खिचू लागा म्हणले. मंथन कसं असायचं? रई त्या मडक्यात टाकायची, मग दोरीनं असं ओढायचं, दोन्ही बाजून ओढावं लागतं. म्हणले तुमच्याजवळ ताकद आहे म्हणले. विष्णू भगवंत खूप चालाक होते, अगदी पाठी मागून गेले आणि सांगू लागले, हो आपण काय करू? मंथन करू. तयारी झाली मंथनाची. बघा समुद्र मंथन साधारण नव्हतं, कारण ठीक नारायण का भजन हो जाए ताली में और जोरों से, सबके हाथ ऊपर हो जाए. श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 विष्णू भगवंतांनी अशी चालाकी केली म्हणले, तुम्ही तिकडून ओढायचं, आम्ही इकडून ओढायचं, त्याच्यातून अनेक देवी देवता निघतील, अनेक कधी मृत्यू येणार असं अमृत बाहेर पडेल, अनेक पदार्थ असे मनुष्याला जीवनामध्ये विजय मिळवण्यासाठी बाहेर पडेल. झाले ना राजी, गधे जल्दी राजी हो जाते, ज्ञानी जल्दी नाही होते. आज समुद्रामध्ये मंथन सुरू झालं. हर हर महादेव गंगे. बघा पाण्यामध्ये वासुकी हार केला,
त्याची रस्सी केली भला मोठा भगवान विष्णूचा तो छत्र धरणारा. आणि या ठिकाणी मंथन सुरू झालं. यामधून अनेक देवी देवता निघले आणि त्याच बरोबर महाराज जी को भी सुनना है इसलिए थोड़ा जल्दी जल्दी जाते हैं. और बघा अनेक देवते देवता निघल्याच्या नंतर एक कलश त्या ठिकाणी बाहेर पडला आणि त्याच बरोबर एक मोहनी रूप भगवान. आणि या ठिकाणी अनेक बघा भगवंताच्या त्याच्यामध्ये सांगितलं एक भयंकर असं त्याच्यामधून विष बाहेर पडलं. हे पचवायचं कोणा, हे प्यायचं कोणा, हे कोण पिएगा. एक जल में से निकला हुआ जहर भगवान भोलेनाथ बाद में उठा लेते और पी जाते हैं. बोले हम पी जाएंगे. भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी जहर पिऊ लागले. आपला कंठ त्या ठिकाणी काळा खिट्ट झालेला आहे. बघा रे, अरे माझा बाबा भोलेनाथाने या विश्वाच्या कल्याणासाठी जहर प्राशन केलं म्हणून नीलकंठ नाम. बोला नीलकंठेश्वर भगवान. आणि भोलेनाथ बाबांनी जहर प्राशन केल्यावर